जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो. नवसंघर्ष संघटना, नवसंघर्ष रिक्षा चालक मालक संघटना. प्रत्येक वेळेस नवसंघर्ष संघटना म्हटल्यानंतर रिक्षा चालक मालक, रिक्षा विंग प्रत्येक वेळेस असं म्हणावं लागतं. त्याचं कारण असं आहे का नवसंघर्ष संघटना आणि नवसंघर्ष रिक्षा चालक मालक संघटना हे बोलण्याचं कारण आहे. आता मी थोडंसं स्पष्टीकरण देतो, मग पुढचा मुद्दा तुम्हाला सांगतो. का नवसंघर्ष संघटना ही नुसती रिक्षा चालकाच्यासाठीच नाही काम करत, तर हॉकर्स म्हणजे जे रस्त्यावर उदरनिर्वाह करताय, भाजीपाला जे स्टॉल लावत आहे छोटे छोटे, त्यासाठी प्रामुख्याने नवसंघर्ष त्यासाठी सुद्धा काम करते. अवजड वाहतूक वाहनांसाठी काम करते. त्याच्यानंतर शाळा, कॉलेजेस, स्कूल, दवाखाने या सर्व आपण स्तरावर काम करतो आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस नवसंघर्ष संघटना व नवसंघर्ष रिक्षा चालक मालक संघटना किंवा मग नवसंघर्ष संघटना अवजड वाहतूक म्हणजे असे ते प्रत्येक विंगचे प्रत्येक वेळेस. आता माझ्याबरोबर आहे आपले नवसंघर्ष संघटनामधील सभासद पुष्पेंद्र हिरे यांची गाडी बंद पडली होती त्र्यंबक नाका, मला वाटतं गडकरी चौकाच्या तिथे. तर तिथे आपल्या नवसंघर्ष त्यांनी ग्रुपवर मेसेज टाकला. नवसंघर्ष संघटनेचा व्हॉट्सअप ग्रुप आहे सोशल मीडियावर, तसेच त्याच्या इंस्टाग्रामवर पण आहे, फेसबुकला पण अकाउंट आहे आपले. तर प्रामुख्याने काही मदत लागली तर आपण त्वरित मेसेज भेटावा प्रत्येकासाठी म्हणून आपण व्हॉट्सअपला मेसेज करतो. त्यांनी गाडी बंद पडली म्हणून व्हॉट्सअपला मेसेज केला आणि त्या अनुषंगाने नवसंघर्ष संघटना, नवसंघर्ष रिक्षा चालक मालक संघटना या संघटनेतील उपाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष जयंत रौंदाळे म्हणजे मी तिथे त्यांच्या मदतीसाठी पाथर्डी फाट्यातून आलो आणि त्यांना मदत केली. गाडी टो करून आम्ही वर्कशॉपला आणली. तिथे फॉल्ट फाइंडिंग वगैरे चेक केलं. अशा पद्धतीने नवसंघर्ष संघटना प्रत्येकाच्या मदतीसाठी तत्पर आहे, धावून येते आणि हिरे साहेबांना मदत केली आहे. काय वाटतं हिरे साहेब, काय बोलणार, तुम्हाला काय वाटतंय? नमस्कार, मी पुष्पेंद्र कैलास हिरे, नवसंघर्ष संघटनेचा सभासद. जयंत रौंदाळ साहेबांनी खरोखर अत्यंत अडचणीच्या काळात असताना मला मदत केली. ते पाथर्डी फाट्यावर असताना सुद्धा पाथर्डी फाट्यावरून कशाचाही न विचार करता गडकरी चौकापर्यंत आले. गाडी ट्रो करून फिटरच्या गॅरेजपर्यंत नेली आणि खरंच अत्यंत खूप अडचणीच्या काळात मदत केली. त्यांचं मी खूप मनापासून धन्यवाद देतो. नुसतंच मित्रांसाठीच नवसंघर्ष संघटना नाही, तर रस्त्यावर धावणारे सगळे आपले रिक्षा चालक आपले मित्रच आहे, बंधू आहे, भाऊ आहे. तर ही त्यांची ऑटो रिक्षा आहे आणि आता इथून आम्ही आता पुढच्या कामाला मार्गस्थ होतो आहे. जय महाराष्ट्र.